आता आम्ही ॲटलांटाला नॉर्थ ॲटलांटाला आलो आहे. इथे एक वायनरी आहे, ती ब्युटिफुल आहे बघा. आउटसाईड सगळं नुसतं हिरवळ. मला वाटतं माझ्यासारख्या लोकांसाठी प्यायलाच बनवलं. वाव, He wanted to get in your picture. I got him. Okay. You can see here. It's a nice app. तर आता 88 डिग्री फॅरनहाइट आहे, त्यामुळे गरमी आहे. मग सकाळची आमची ड्राईव्ह अशी सुरू झाली बघा. या ॲटलांटाच्या झाडांनी दोन्ही बाजूला भिंत बांधून एवढे सुंदर रस्ते आहेत इकडचे की जाताना प्रवास करताना काहीच त्रास येत नाही, कळतच नाही कुठे चाललो आहे. एकदम सरळ जात राहायचं दोन झाडांच्या मधून आणि आपण पोचतो. असे धबधबे येतात मध्ये. पायनेटला जाताना असा एक धबधबा आला. मग टेम्परेचर पाण्याचं चेक करणं हे माझं कर्तव्य आहे. ते चेक करण्याकरता थांबलो, पण घातले होते शूज, त्यामुळे काय करता आलं नाही, जास्त पाण्यात जाता आलं नाही. तरी प्रयत्न तर केलेच. पाण्याचं टेम्परेचर चेक करून बघितलं आणि बऱ्यापैकी थंड होतं. म्हणजे समर आला आहे, पण अजूनपर्यंत पाण्यात जायचं टेम्परेचर नाही आलं. आता आम्ही ॲटलांटाला नॉर्थ ॲटलांटाला आलो आहे. इथे एक वायनरी आहे, ती ब्युटिफुल आहे बघा. आउटसाईड सगळं नुसतं हिरवळ आणि माउंटन्स. तर इकडे रिअल वाईन बनते स्वतःची त्यांची. तर आता इकडे जाणार आणि थोडी वाईन प्यायची दिवसा. हा ब्युटिफुल ड्राईव्ह आहे आणि माझ्या घरापासून जवळजवळ 1 तासावरतीच आहे फक्त. आज तर वेदर पण परफेक्ट झालेलं आहे एकदम. इथे राईटला टेस्टिंग रूम आहे, लेफ्टला कॉटेज आहे. म्हणजे रेस्टॉरंट काही नाही आहे, म्हणजे खाण्याचं काय नसेल, मला वाटलंच होतं. विनयार्डमध्ये इथे मोस्टली तरी खाण्यासाठी चीज प्लेट मिळते आणि बस तेवढंच. चीज प्लेट, चीज थाळी खा आणि वाईन प्या. हा व्ह्यू बघा, ब्युटिफुल व्ह्यू. माउंटन्सचं बॅकयार्ड आणि हे समोर विनयार्ड. अशा वॉलपेपर व्ह्यूमध्ये वाईन प्यायला काय वेगळीच मजा येते. ह्यांनी हा मेन रोड इथे बंद दिसतोय मला, पण हा इकडनं उघडा आहे. कोण आलंय का नाही अजून? तसं हे खूप सकाळ आहे, सकाळचे 10 वाजलेत. लोक चहा कॉफी प्यायला जातात, वाईन प्यायला तर मी चालू आहे. फायनली ग्रेप्सचं फार्म दिसलं, माझं आवडतं फार्मलँड. आहेत थोड्या कार्स आहेत, त्यामुळे वाटतंय, पण मला वाटतं एम्प्लॉईज असतील. मीच सगळ्यात पहिले आलो आहे. आज माझ्या हस्तेच उद्घाटन आहे विनयार्डचं या सकाळी. अरे वा, टेस्ला चार्जर पण आहे. तसं तर मला चार्जरची काही गरज नाही पडत, कारमध्ये खूप बॅटरी असते, पण चार्जिंगला लावून ठेवलेली चांगली. म्हणजे कारला लावायचं चार्जिंगला गरज नसताना पण, आणि 15 डिग्री सेल्सिअसला आतलं टेम्परेचर सेट करून ठेवायचं. म्हणजे जोपर्यंत वाईन पिऊन मी थंड होतोय तोपर्यंत कार थंड. मी बाहेर आल्यावरती कार आणि मी दोघं सेम टेम्परेचरला. परफेक्ट. हे गाडी मस्त चार्जिंगला लागली. वॉलेट मी कारमध्ये विसरलो. त्यांना त्यांच्याकडे उधारी पण चालत नाही, उधारी बंद आहे. तिकडे लिहिलं आहे आज नगद कल उधार. सो वॉलेट घेऊन जावं लागेल तसं. आणि जेवणाचा वायनरी बघण्याकरता सायबर ट्रक. आता जातोय वरती द्राक्षांच्या सोबत प्यायला. बघा हा मस्त कुत्रा आहे. वाव, He wanted to get in your picture. I got him.
ते विनयार्ड्स वरती होते, तर हाईक करायची माझी इच्छा नव्हती. मग जाऊन कार घेतली. कारने हाईक करायलाच मला आवडतं. वाव, हा व्ह्यू बघा किती सुंदर आहे. अशा व्ह्यूमध्ये वाईन प्यायची पण गरज नाही आहे फॉर हॅपीनेस. लस्सी प्यायली तरीसुद्धा थोडंसं बज होईलच. पण आता इथे आलो आहे तर लस्सी तर मिळत नाही, मग वाईनच प्यावी लागणार. मध्ये जागा बनवली आहे की मला वाटतं माझ्यासारख्या लोकांसाठी प्यायलाच बनवली आहे. Next time, chair घेऊन ये. I should bring a chair next time just to sit relax here. Please, yeah. Sun, please. I want some clouds. I don't like sunny weather. Not very hot, but still. थोड़ा effect आला पाहिजे. हाँ. Perfect place. माझ्या मागे तुम्हाला पूर्ण विनयार्ड दिसतंय. दिसतंय मागे विनयार्ड पूर्ण. हे बघा इथे यू कॅन सी हिअर इट्स अ नाईस अरेंजमेंट फॉर वेडिंग इन द backyard is mountains. I think recently someone got married. I can still see rose petals. I think they must be already on the honeymoon. कोणीतरी बिचारा एकटा माणूस तिथे आहे. कोणीतरी आदिवासी राहत असणार, पण आपल्याला काय. Yeah, they called me for wedding, and apparently I'm the first one here. I've been waiting since last 2 hours. It's okay. I'm having fun. Maybe they gave me a wrong venue. And anyways, I'm enjoying the wine, beer, the view. But apparently I'm the only one for this wedding here. आता झालं वाईन पिऊन झाली. आता आम्ही परत जायला निघालो. 1 तासाचा रस्ता आहे. ते बघू शकता तुम्ही. 52 माइल्स वरती. पण गाडी स्वतः चालवते. FSD फुल सेल्फ ड्रायव्हिंग. आता हे सांगते की हात लावा थोडंसं, त्याला टच करत राहायचं कारला. फार सेन्सिटिव्ह कार आहे. टच मी. मस्त चालवते पण बघा, म्हणजे माणसांपेक्षा पण चांगली चालवते. आता रस्त्यावर जाऊन राईट सिग्नल देईल आपोआप. सिग्नल देऊन फक्त हात लावायला सांगतो, एकदा टच करायचं झालं. मग आता बघते गाडी येते का इकडनं, नाही येते. अटलांटामध्ये वेदर आता 88 डिग्री फॅरनहाईट आहे, त्यामुळे गरमी आहे. हे बघा असा रस्ता पूर्ण रिकामा. फायनली दिवसभर बाहेर भटकून आता 3:47ला घरच्या रस्त्याला आलोय. पोचलो आता. घरचा रस्ता एकदमच सुंदर आहे, सगळ्या झाडाझुडपांमधून. आता तरी आज ऊन आहे, पण तरी झाडांमधून फारच कमी ऊन पोचतं. फक्त हे मध्ये जी लाईन दिसते पट्टी निळ्या रंगाची, तेवढंच ऊन येतं.